नमस्कार. तर आज होता पप्पांचा निरोप आणि सत्कार समारंभ. आज त्यांच्यासोबतच अजून त्यांचे 5 सहकारी आणि त्यांचा टोटल 6 जणांचा निरोप समारंभ होता. तर त्यांनी असं प्रत्येक जोडीला असं छान मस्त असं बोलवलं होतं आतमध्ये आणि त्यानंतर मग ते जोडी येऊन नंतर त्यांचं छान स्वागत करण्यात आलं होतं फुलांच्या पाकळ्या वगैरे देऊन. नंतर पप्पा आणि त्यांचे सहकारी सगळे असे स्टेजवरती बसले होते आणि त्यांच्या वाईफ्सना सगळ्यांना पुढे असं मेन सीट्स होत्या. त्यानंतर मग असं स्टेजवरती प्रत्येक कपलला बोलवून असं त्यांच्या वरिष्ठांकडून त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला होता. त्याचसोबत त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या कामाबद्दल वगैरे जे काही असेल 2 शब्द बोलण्यात आले होते. आणि तसंच मग नंतर त्यांच्या फॅमिली मेंबर्सना किंवा कोणालाही मित्रांना वगैरे म्हणजे कोणाचे मित्र आले होते, कोणाचे फॅमिली मेंबर्स आले होते. असं प्रत्येकजण आले होते प्रत्येकासाठी. तर त्यांना मग काही कोणाला बोलायचं वगैरे असेल तर स्टेजवरती इन्व्हाइट पण करण्यात आलं होतं. तर त्या अगोदर हा असा मस्त त्यांचा सत्कार झाला, सन्मानचिन्ह वगैरे देऊन. आणि आमचं सगळ्यांचं चालूच होतं फोटोज, व्हिडिओज घ्यायचं वगैरे. आणि खूप छान वाटत होता हा आजचा दिवस. अगदीच मस्त असा होता. म्हणजे असं पप्पांना स्टेजवरती बघून असं भावना व्यक्त करता येत नव्हत्या, अशा पद्धतीचा दिवस होता तो. त्यानंतर मग हे त्यांचे वरिष्ठ येऊन काही बोलून गेले त्यांच्या पूर्ण कारकिर्दीबद्दल. त्यानंतर मग फॅमिली मेंबर्सना सुरुवात झाली. लग्न झालं कारण पप्पा माझे इथे आहेत म्हणून मी त्या नावाने ओळख करून देते. तर ऍक्च्युली आता खूप भरून आलंय, आय डोंट नो का, पण मला रडायला येत आहे खरंच. कारण आजपर्यंत त्यांची जी जॉईनिंग डेट होती 22 नोव्हेंबर, की आम्ही मोठ्या आईचा वाढदिवस म्हणून साजरा करत होतो. आणि ज्या डेडिकेशन पप्पांनी आतापर्यंत काम केलंय किंवा काय, ते एक वेगळंच त्यांच्यामध्ये एक हे असतं. म्हणजे पप्पांसाठी जे आम्ही म्हणणार, ऍक्च्युली ते सगळे बसलेले जे लोक आहेत ना, बेस्ट एम्प्लॉईज जे काही आहेत ते ऍक्च्युली बेस्ट आहेत. कारण काही म्हणजे त्यांना कधी दुखणी खुपणी असली किंवा आजारी जरी असलं ना तरी त्यांचं एक असतं की नाही आम्हाला कामावरती गेलं पाहिजे, आम्ही जाणारच असं. म्हणजे ते एक असतं. कोरोनामध्ये पण त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांनी तिथे डेडिकेशननी कामं केलेत ना, सगळ्याच बेस्ट परिवाराच्या बेस्ट एम्प्लॉईजना माझ्याकडून हॅट्स ऑफ आहे. आणि यापुढे मी काही बोलू शकत आहे, पण आम्ही खरंच मिस करू पप्पांची जॉईनिंग डेट. आणि खूप भरून आले आता. म्हणजे जसं असतं ना की आई वडिलांसाठी जसं अभिमानाचा दिवस असतो ना मुलांचा सत्कार किंवा काय, तसं आज आमच्यासाठी पण खरंच खूप आनंदाचा दिवस आहे हा. तर मीही स्टेजवरती काही प्रिपरेशन नसताना वगैरे छान भाषण देऊन आले. आधी तर मी असं स्टेज वगैरे अशा गोष्टींपासून लांब राहायचे, पण पप्पांसाठी म्हणून माहिती नाही कुठून हिंमत आली, पण केलं मी. त्यानंतर आम्ही असंच आपल्या पाहुणे मंडळींमध्ये सत्कार वगैरे केला. सगळे आले होते, दादा, वहिनी वगैरे, मावशी, प्राजक्ता, सोसायटीतले पप्पांचे मित्र भोसले काका आले होते. त्यानंतर आम्ही तर होतोच सगळे. विक्रोळीहून अजून एक पप्पांचे मित्र आले होते, म्हणजे ते आमचे गावातलेच आहेत. आणि बाकी हे दादा, वहिनी वगैरे सगळे आत्या, मामा आले होते. सो असं सगळ्यांनी छान मस्तपैकी फोटो सेशन वगैरे केलं. मस्त फोटो सेशन झाल्याच्या नंतर आम्हाला तिकडे जेवणाचं वगैरे पण सगळी सोय होती. आणि छान शिवने तर इतका एन्जॉय केला दोन्ही बाबांसोबत, मस्त झाला एकदम. फायनली मी इतकंच म्हणेन, बेस्टच आहे आणि आमची मुंबईची बेस्टच आहे.